मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग, इथं बघू शकता तुम्ही मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग असा हा शब्द काय दोन वाक्य मिळून तयार झालेलं आहे. पहिला आहे मॅनेजमेंट आणि दुसरा शब्द आहे बघा अकाउंटिंग. म्हणजेच काय मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग असे दोन शब्द मिळून काय झालेलं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग तयार झालेलं आहे. मॅनेजमेंटचा अर्थ आपण काय केलं होतं सेकंड इयरला सुद्धा आपण बघितलं होतं मॅनेजमेंट BBM मध्ये बघितलं होतं आपण मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग. मॅनेजमेंटमध्ये काय होतं आणि अकाउंटिंगचा अर्थ काय होतो. मॅनेजमेंट मीन्स काय मॅनेजमेंट बघा मॅनेजमेंटला जर आपण काय केलं डिवाइड केलं मॅन एज अँड मेंट, एखाद्या व्यक्तीने त्याच्या अनुभवावरून काय केलं मॅनेज केलं व्यवसाय करणे मेंट करणे म्हणजे काय त्याचं व्यवस्थापन करणे म्हणजेच काय मग मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मीन्स काय परत अजून एकदा मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजमेंट डज, व्यवस्थापनाचे जे कार्य असतं त्यालाच काय म्हणत असतं मग व्यवस्थापन असं म्हणायचं. पुट इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ॲनालायझिंग समरायझिंग द रिपोर्ट, म्हणजेच काय विविध रिपोर्ट काय करणे प्रेझेंट करणे म्हणजेच काय म्हणते ना आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय जर अकाउंटिंगचे प्रिन्सिपल जर आपण कशासाठी व्यवस्थापनासाठी जर वापरत असेल, अकाउंटिंगचे तत्व जर आपण मॅनेजमेंटसाठी जर वापरत असेल तर त्यालाच काय म्हणायचं असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. हे आपण काय बघितले लास्ट लेक्चरला बघितलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण मग अकाउंटिंगचे प्रिन्सिपल कशामध्ये व्यवस्थापनामध्ये जर वापरत असेल आणि व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे जर आपण करत असेल तर त्यालाच काय म्हणायचं असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. असं आपण याच्या अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं होतं. याच्यामध्ये आपण डेफिनेशन काल डिस्कस केली होती तरी सुद्धा बघा एक डेफिनेशन शॉर्टकटमध्ये आपण बघूया काय. इट इन्क्लूड्स द मेथड अँड कॉन्सेप्ट, इट इन्क्लूड्स द मेथड अँड कॉन्सेप्ट ऑफ नेसेसरी फॉर इफेक्टिवली प्लॅनिंग फॉर चूजिंग अमॉंग द अल्टरनेटिव्ह बिझनेस, choosing among the alternative business for the control through the evaluation and interpretation performance. त्याचा जो पण परफॉर्मन्स तो इंटरप्रिट करण्यासाठी काय केलं जातं जी पण मेथड किंवा जी पण प्रोसेस वापरली जाते तिलाच काय म्हणायचं असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. या सगळ्या डेफिनेशनवर आपण काल केलं होतं कन्क्लूड. इट कॅन बी कन्क्लुडेड बघा ॲट द पार्ट ऑफ अकाउंटिंग that provide the information to the manager for use in planning, controlling, operating and decision making is called management accounting. म्हणजेच काय मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला काय सांगता येईल टू प्लॅनिंग, टू मॅनेजिंग, टू कंट्रोलिंग, टू डिसिजन मेकिंग. म्हणजेच काय अकाउंटिंगच्या प्रिन्सिपलचा वापर करून आपण काय करत असेल प्लॅनिंग करत असेल, ऑर्गनायझिंग करत असेल, कंट्रोलिंग करत असेल, डिसिजन मेकिंग जर आपण त्याच्यातून घेत असेल तर त्यालाच काय म्हणायचं असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगचा वापर कशासाठी करायचा असतं टू मॅनेज दी बिझनेस, त्यालाच काय म्हणायचं मग मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायची स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. आपण त्याचे अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स आणि फीचर सुद्धा बघितले होते मागच्या लेक्चरला. आता आपल्याला बघायचं आहे स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. स्कोप म्हणजे काय मॅनेजमेंट अकाउंटिंगची व्याप्ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे त्याला काय म्हणतो आपण स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. या ठिकाणी तुम्हाला दिसत असं स्कोप म्हणजे काय कोणत्या कोणत्या घटकापर्यंत मॅनेजमेंट अकाउंटिंग पोहोचलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं असतं मग स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. तर पहिला याच्यातला घटक सांगता येईल आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट इयरला आपण शिकलो होतो. फायनान्शियल अकाउंटिंग काय असतं मग फायनान्शियल अकाउंटिंग असं अकाउंट असतं ज्याच्यामध्ये काय केलं जात असतं रेकॉर्ड मेंटेन केला जात असतो. कशाचा बिझनेसमधले जे आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन आहे त्याचा बिझनेसमध्ये रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन केला जातं. फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द सिस्टमॅटिक मॅनर अँड इट प्रेझेंट द डेटा विच इज युजफुल टू दी बिझनेस. व्यवसायासाठी आवश्यक असलेला युजफुल असलेला डेटा उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं फायनान्शियल अकाउंटिंग करत असतं. फायनान्शियल अकाउंटिंग शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शनाचं काम कोण करत असतं मग फायनान्शियल अकाउंटिंग करत असतं. फायनान्शियल अकाउंटिंग दाखवतं टोटल असेट्स, टोटल लॅबिलिटीज, टोटल असेट्स आणि टोटल लॅबिलिटीज सुद्धा दाखवण्याचं काम कोण करत असतं मग फायनान्शियल अकाउंटिंग करत असतो. पण फायनान्शियल अकाउंटिंग कशामुळे दाखवतं इट इज बेस्ड ऑन द हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सांगण्यासाठी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सांगण्याचं काम आपल्याला कोणतं फायनान्शियल अकाउंटिंग करत असतं. मग फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहे त्या बघून आपण काय करू शकतो भविष्यामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी, भविष्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी फॉर मेकिंग द डिसिजन घेण्यासाठी जर काय करत असेल आपण प्रॉपर मेंटेन जर करत असेल तर आपण काय करू शकतो फायनान्शियल अकाउंटिंगचा वापर आपण कशासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये करू शकतो. बघा काय म्हणतात फायनान्शियल अकाउंटिंग थ्रू प्रोव्हाइड हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन बट इज व्हेरी युजफुल फॉर फ्युचर प्लॅनिंग अँड फायनान्शियल फॉरकास्टिंग. भविष्यामध्ये प्लॅनिंग करण्यासाठी फॉरकास्टिंग करण्यासाठी काय केलं जात असतं मग फायनान्शियल प्लॅनिंगचा वापर या ठिकाणी केला जातो. डिझायनिंग फॉर अ प्रॉपर फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टम. प्रॉपर फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टम डिझाईन करण्यासाठी सुद्धा काय केलं जात असतं मग मॅनेजमेंट अकाउंटिंगचा या ठिकाणी वापर केला जात असतो. मग पहिलं काय फायनान्शियल अकाउंटिंग स्कोप पहिल्यांदा काय सांगता येईल आपल्याला मग फायनान्शियल अकाउंटिंगपर्यंत मॅनेजमेंट अकाउंटिंग पोहोचलेले. दुसरं आहे काय कॉस्ट अकाउंटिंग. आपण सेकंड इयरमध्ये शिकलो होतो बघा कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजेच काय आपण त्याला काय म्हणतो परिव्यय लेखांकन म्हणतो आपण. परिव्यय लेखांकन खर्चाचं विवरण करणारं जो पण अकाउंटिंग असतं त्याला काय म्हणतो परिव्यय लेखांकन.
कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण शिकलो होतो की एखादी विशिष्ट गोष्टचं एकूण येणारा खर्च कशा प्रकारे काढता येईल आणि त्या खर्चावर कंट्रोल कसं करता येईल. ऑब्जेक्टिव्ह बघितले होते आपण फायनान्शियल कॉस्टिंग अकाउंटिंगचे. कॉस्ट अकाउंटिंगच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय बघितलं होतं आपण, टू असर्टेन द कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो हे कशातून ठरवलं जात होतं, मग कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून ठरवलं जातं. आणि दुसरा ऑब्जेक्ट काय होतं त्याचा, टू कंट्रोल दी कॉस्ट. कॉस्ट काय करणे, कंट्रोल करण्यासाठी सुद्धा अकाउंटिंगचा फायनान्शियल कॉस्ट अकाउंटिंगचा वापर या ठिकाणी केला जातो. कॉस्ट अकाउंटिंग बघा, फायनान्शियल अकाउंटिंग कशावर होतं, फ्युचर पास्ट डेटावर होतं. कशावर होतं, पास्ट डेटा, जी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन होती, जो घडून गेलेली माहिती होती त्याच्यावर फायनान्शियल अकाउंटिंग व्हायची. पण कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी होतं, इट इज अन फ्युचर डेटा, इट इज डिपेंड ऑन द फ्युचर. भविष्यामध्ये आपल्याला किती खर्च येऊ शकतो, भविष्यामध्ये आपल्याला काय येऊ शकतं, किती खर्च येऊ शकतं. मग या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळत होती. बघा, कॉस्ट अकाउंटिंग सांगतं, इट प्रोव्हाइड द व्हेरियस टेक्निक ऑफ कॉस्टिंग लाईक मॅनेजरल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, डिफरन्शियल ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट अनालिसिस, विच प्ले an useful role in ऑपरेशन अँड कंट्रोल द बिझनेस अंडरटेकिंग. व्यवसायामध्ये काय विविध घटका अंडरटेकिंगला काय करण्याचा, कंट्रोल करण्यासाठी काय केलं जात असतं, मग कॉस्ट अकाउंटिंगचा वापर केला जातो. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं, आपल्याला मॅनेजरल कॉस्ट किती येणार आहे, स्टँडर्ड कॉस्ट किती येणार आहे आणि त्याचा व्यवसायामध्ये वापर कशा प्रकारे करायचा याबद्दलची माहिती आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळाली होती. म्हणजेच काय, भविष्यामध्ये आपण कॉस्ट कशा प्रकारे निश्चित करतो आणि ते कंट्रोल कशा प्रकारे करू शकतो हे आपल्याला कशावरून कळतं, मग कॉस्ट अकाउंटिंग कळतं. त्यानंतर तिसरा आपल्याला जर महत्त्वाचा स्कोप बघायचा असेल तर बजेट अँड फॉरकास्टिंग. बजेटिंग आणि फॉरकास्टिंगसाठी सुद्धा कशासाठी आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचा वापर करू शकतो. बजेट आणि फॉरकास्टिंगमध्ये आपल्याला याच्यानंतर बजेट, आपल्याला याच्यानंतरचा एक 4th चॅप्टर आपल्याला बजेटचा आहे. याच्यामध्ये 4th चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे बजेटिंग काय असतं आणि आपण फॉरकास्टिंग करू शकतो. बजेट म्हणजे काय असतं, मग आपण बघतो की प्रत्येक वर्षी बघा मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये आपल्याला काय झालं, बजेट डिक्लेअर केलं जातं. बजेट म्हणजे काय असतं, बजेटला एक आपण काय म्हणतो, एक पत्रक असतं ज्याच्यामध्ये टोटल खर्च किती होऊ शकतो आणि टोटल आपलं एक्सपेंडिचर किती आणि इन्कम किती, टोटल एक्सपेंडिचर किती आणि टोटल इन्कम किती आहे याचा एक जो लेखाजोखा असतो त्यालाच काय म्हणत असतं, बजेट. बजेट कसं असतं, मग फॉरकास्टेड असतं. म्हणजेच काय, वित्तीय अंदाज, एका आर्थिक वर्षामध्ये आपल्याला इन्कम किती होऊ शकतं आणि आपला खर्च कसा केला जातो. तर आपला अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बजेटला काय असतं, मग अंदाजपत्रक म्हणतो. बघा आपण अंदाजपत्रक कसं असतं, मग फॉरकास्टेड असतं. भविष्यामध्ये एकूण आपल्याला खर्च किती होऊ शकतो आणि आपल्याला इन्कम किती मिळू शकतो, आपल्याला नफा किती मिळू शकतो, आपल्याकडे व्यवसायामध्ये ₹1 कसा येणार आहे आणि तो कसा जाणार आहे ना. तर या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या बजेटच्या माध्यमातून मिळू शकते. मग बजेट तयार करण्यासाठी आणि फॉरकास्टिंगसाठी ओके सॉरी. त्यानंतर काय, कॉस्ट कंट्रोल प्रोसिजर. जे पण कॉस्ट असतं त्याच्यावर कंट्रोल करण्याची जी पण प्रोसिजर आहे त्याला काय म्हणतात असतं, मग कॉस्ट कंट्रोल प्रोसिजर. कॉस्टिंगमध्ये बघितलं होतं आपण काय करणे, कंट्रोल करणे आणि त्या कंट्रोल केल्याच्या नंतर काय होतं त्याच्यावर कॉस्ट जी अनालिसिस एक्सेट्रा. तर ह्या सगळ्याचा कंट्रोल अनालिसिसला काय करायचं, कंट्रोल करण्यासाठी कॉस्ट कंट्रोल प्रोसिजर या ठिकाणी चालवली जात असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, रिपोर्टिंग. रिपोर्टिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला मॅनेजमेंटचा सांगता येऊ शकतो. आपण मॅनेजमेंटचे रिपोर्ट कशा प्रकारे तयार करू शकतो, मॅनेजमेंटचे रिपोर्टिंग आपल्याला करणं गरजेचं असतं आणि ह्या रिपोर्टिंगसाठी काय केलं जात असतं, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा या ठिकाणी वापर केला जात असतो. बघा, रिपोर्टिंग म्हणजे काय, द मॅनेजमेंट अकाउंटंट इज रिक्वायर्ड टू सबमिट रिपोर्ट द मॅनेजमेंट ऑन द व्हेरियस aspects of the undertaking. While reporting may use statistical tool for presenting the information as a graph, chart, pictorial presentation, index number and other device in order to make the information for impressive and इंटेलिजंट. रिपोर्टिंग म्हणजेच काय, मग आपल्याला एखादा विशिष्ट रिपोर्ट सुद्धा तयार करण्याचं आपण काय करू शकतो, या मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रिपोर्ट सुद्धा आपण तयार करू शकतो. म्हणजेच काय, रिपोर्टिंग सुद्धा सध्या मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करत असतं, मदत करत असतं. नंतर आहे मेथड्स अँड प्रोसिजर. याची काही विशिष्ट मेथड किंवा मग प्रोसिजर सुद्धा असते, त्या मेथडचा आणि प्रोसिजरचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. नंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला टॅक्स अकाउंटिंग, इंटेग्रल फायनान्शियल कंट्रोल, ओके, इंटरप्रिटेशन, ऑफिस सर्व्हिस, इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ द मॅनेजमेंट. तर हे सगळे काय आहे आपल्याला स्कोप सांगता येईल. टॅक्सेशनसाठी आपल्याला त्याचा वापर करता येतो, ऑफिशियल सर्व्हिसेससाठी आपण त्याचा वापर करू शकतो, इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स ऑफ मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण याचा वापर या ठिकाणी करू शकतो. तर हे सर्व काय सांगता येईल आपल्याला, स्कोप सांगता येऊ शकते. कशाचे, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे आपल्याला या ठिकाणी हे सगळे स्कोप सांगता येऊ शकते.